हाय नमस्कार, मी चालू राकेश शिंदे। तर मी आज काहीतरी दाखवायला आणलं आहे। तर सगळ्या लेडीजला उपयोगाला येणारी घरातल्या घरात जी सगळ्यांना गरजेला पडणारी अशी वस्तू आहे। तर बघूया आपण नक्की कशी मी ओपन केले, नक्कीच तीच वस्तू आली आहे का म्हणून मी ओपन केले। तर आजच आले, तर बघूया आपण काय आहे। तर चला तर मग हे आहे कनेक्टर। हे बघा, हे आहे पॅन्डल, हे आहे पॅन्डल। तर आपल्याला याच्या मशीनी सोबत काय काय आले दाखवते। तर हे बघा, हे सीझरच आहे, इथे सीझर आहे। तर हे आहे बॉबिन, इथे 4 बॉबिन आहे आणि एक सुई आहे। आणि याच्यासोबत बघा एवढे सारे आपल्याला कलरचे रील आणि इंकची पट्टी आलेली आहे, जे आपल्याला कपड्यासोबत उपयोगाला येते। आणि हे आहे आपलं मशनीचं टेबल सारखं फुटवेअर बोलतो ना, ते आहे। जसं की मोठा कपडा आला की शिवण्यासाठी ते दिलेलं आहे, मला असं वाटते। तर ही मशीन कोणची आहे हे आता तुम्हाला कळेल। मिनी शिलाई मशीन, जी सगळ्यांना लेडीजला कमी जागेत आपलं जास्त काम करणारी पाहिजे असते। तर बघूया आपण कशी आहे काय आहे। चला, दिसायला तर खूप छान दिसते, क्यूट छोटीशी। मला पण आवडत होती, खूप दिवस झाला घ्यायची होती। तर याच्याजवळ काय नाही, खूप दिवस झाले घ्यायची होती। हे बघा अशी आहे। तर चला तर मग बघूया आपण टेबल। हे बघा, दिसली छोटीशी। याच्यासोबत हा कपडा आहे, जेणेकरून शिलाई आपल्याला लगेच कळेल की काय कशी काय आहे। तर हे पॅन्डल, हे आपल्याला फर्स्ट वाला आहे ना त्याला लावायचे। आणि हे आहे कनेक्टर, जो सेकंड वाला आहे, तिथं सेकंड आहे, त्याचा इथं सेकंड आहे, त्याला लावायचा। तर मी बोर्ड घेतला जवळ। पहिला पॅन्डलने दाबते, पॅन्डल आहे ना हा वाला, ह्याने आपलं दाखवते। हे बघा, तरी थोडंसं फिरवायचा, हा वाला राऊंड आहे ना थोडंसं फिरवायचा, थोडंसं। हे बघा, सुई आतमध्ये गेली। तर आता हा मी दाबते। हे बघा, हे बघा, मी थोडं स्लो स्लो दाखवते। थोडं माझं क्रॉस केलं आहे, पण तरी तुम्हाला शिलाई कळेल कशी असते काय असते। इथं आहे कटर, पण मी छोटासा धागा घेतला आहे ना, तर ह्याच्यावरून तुम्हाला आता समजेल शिलाई कशी आहे। ही बघा मी मारलेली आता, हे बघा मागच्या साईडच्या आणि हे पुढला। तर आता आपण कपडा घेऊन बघूया। मी हा माझा घरातला कपडा घेतला आहे, हा बघा, याच्यावर शिलाई नाही आहे।
तर चला तर मग आपण बघूया. आपण आता हे सुईचं उचलूया आणि थोडा मिनी कपडा त्या साईडला ठेवला आहे जेणेकरून, आणि हा फिरवायचा आणि सुई खाली गेली पाहिजे बघा. तर मी आता या बटनाने दाखवते. हे बघा, हे बटन आहे, हे बटनाने तुम्हाला दाखवते. हे बटनाने दाखवते तुम्हाला आता बघा. स्टॉप करायचा पण तेच आहे. तर मीने आपला घरातला कपडा घेतला आहे. तर याची बॅक साईडची शिलाई बघा, एकदम छान येते. जशी आपली मोठी मशीन असते 10-15 हजाराची तशीच येते शिलाई. आम्ही सुई नेहमी ना अशी खाली गेली पाहिजे, तेव्हा हे चालते. फुटवेअरवर असं थांबून थांबून तुम्ही करू शकता. पॅन्डलवर तुम्ही थांबून थांबून असं करू शकता. आणि आपण इथं कटर आहे, एवढा धागा पुरत नाही. हे बघा इथं कटर आहे, तर इथं कट करायचं. हे बघा झालं. आता मी तुम्हाला दाखवते जी शिलाई कशी आली. हे बघा, शिलाई एकदम छान आली. आता तो त्यांचा कपडा होता, हे आता माझा घरातला आहे म्हणजे. आणि टाका पण खूप छान बारीक. हे बघा, धागा पण नाही दिसत आहे, व्हाईट आहे धागा, आणि माझा कपडा आहे तो ऑरेंज आहे. हे बघा, एकदम घट्ट शिलाई बसते. मी तर म्हणेन तुम्ही पण घ्या घरगुती, आणि छोटी आहे, कुठं पण ॲडजस्ट होते. नेक्स्ट टाईम दाखवेन धागा बॉबिन कशा प्रकारे भरायचं. आणि तुम्हाला कशी वाटली शिलाई मशीन, मिनी शिलाई मशीन, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा.